स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 28 जानेवारी। आज आपण आजचा आणि उद्याचा 28 आणि 29 जानेवारीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेलं, जो पश्चिमी आवर्त जो होता तो आता इकडे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या पूर्व भागात आलेला आहे आणि याची तीव्रता कमी झालेली आहे। काल आपण सांगितल्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यात, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात, तसेच नाशिक जिल्ह्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस काल झालेला आहे। सध्या महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर दुपारच्या 12:30 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये तर इकडे नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, यानंतर अहिल्यानगर, जालना, बीड, त्यानंतर इकडे अमरावती, अकोला या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या दिसत आहे। जर आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, वाशिम हा जो पट्टा आहे या भागातून ढगाळलेलं हवामान राहील आणि जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील। पण आज थोडंफार वातावरण कालच्या पेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे। तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अंशतः ढगाळलेलं हवामान राहण्याचा अंदाज या भागातून दिसत आहे। पावसाची शक्यता कमी राहील, तरी सुद्धा स्थानिक ढगांकडे लक्ष असू द्या, कारण एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलके थेंब पडण्याचा अंदाज या भागात सुद्धा राहील। बाकी नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळलेलं हवामान राहील। पावसाची शक्यता या भागातून आजसाठी नाहीये आणि उद्या राज्यातील वातावरण पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे। ज्या भागात ढग निर्मिती होत होती किंवा पावसाची शक्यता उद्या होत होती ती उद्या राज्यात नाहीये। थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर पुढील 10 दिवस, 8 ते 10 दिवस राज्यात थंडीचं प्रमाण हे कमीच राहणार आहे। रात्रीच्या वेळी थोडीफार थंडी तुम्हाला जाणवेल, बाकी थंडीचं प्रमाण हे पुढील 8 दिवस तरी कमीच राहील। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।